एका फॉलोअरनं मेसेज केला, सर मला मनाजोगं यश मिळत नाहीये. चर्चा केल्यानंतर मित्रांनो माझे डोळे अक्षरशः खाडकडून उघडले. ॲफर्मेशन्स नावाचा प्रकार आपल्याला शिकवला जातो. ॲफर्मेशन्स म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? सकारात्मक आणि चांगल्या वाक्यांचा संचय. अशी वाक्य स्वतःशी पुटपुटल्यामुळं आपलं जे उद्दिष्ट आहे, आपलं जे ध्येय आहे, आपली जी इच्छा आहे ती साध्य करण्यासाठी आपलं मन सकारात्मक स्थितीमध्ये येतं. एक फॉलोअर आपला काय लिहित होता माहिती आहे का? ॲफर्मेशन्स म्हणजे आज माझा 6 लाखाचा व्यवसाय होणार, आज माझा 15,000चा व्यवसाय होणार, आज माझा 30,000चा व्यवसाय होणार. म्हणजे मनामधील आकड्यांचे भ्रम तो ॲज अ ॲफर्मेशन्स म्हणून लिहित होता मित्रांनो. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13. आपलं मन आहे ना ते भ्रामक कल्पना तयार करत असतं. मी जर माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या माझ्या मनामध्ये भ्रामक कल्पना निर्माण होत असतील आणि त्या कल्पना किंवा ते भ्रम वाक्यांच्या रूपानं मी ॲफर्मेशन्स म्हणून लिहित असेल तर माझ्या भ्रमाचा भोपळा 100% फुटणार मित्रांनो. ॲफर्मेशन्समध्ये आपली इच्छा लिहायची नसते, ॲफर्मेशन्समध्ये आपलं ध्येय लिहायचं नसतं. ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य की ज्यातून आपलं मनस्थिती सुधारते, सकारात्मक होते आणि त्या सुधारलेल्या मनस्थितीनं डोक्यातील विचार, आपलं कला कौशल्य, व्यवसायाचं ज्ञान याची सांगड घालून कृती करणं. कृती करण्यापूर्वी आपली मनस्थिती सकारात्मक करणं याच्यासाठी ॲफर्मेशन्स असतात. मी जर ॲफर्मेशन्स माझे भ्रम लिहायला लागलो तर भ्रमाचा भोपळा फुटणार ना मित्रांनो. ॲफर्मेशन्समध्ये काय लिहायचं असतं? लोक म्हणतात इच्छा लिहावं, इच्छा लिहायची नसते. इच्छा ब्रह्मांडाजवळ, देवाजवळ जाऊन मागायची असते. 369 टेक्निक सांगतात इच्छा लिहा म्हणतात. ॲफर्मेशन्स म्हणजे इच्छा नसते. ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य आपल्या उद्दिष्टाच्या संदर्भात ज्यातून आपलं मन सकारात्मक होतं आणि मग आपण कृती करायला जातो. माझा 10 लाख व्यवसाय होऊ दे, 5 लाख व्यवसाय होऊ दे, सगळं ओके आहे हो. हे सगळं आकड्यांचे भ्रम झाले. पण व्यवसाय कौशल्य नसेल, मार्जिन कसं काढायचं असतं, हिशोब कसा मांडायचा असतो, लिखापडी कशी लिहायची असते, माझ्या दुकानात किती ग्राहक करतात, ग्राहक येतात, कोणता ग्राहक कोणता प्रॉडक्ट घेतोय याचं कोणतंही डेटा नाही माझ्याकडं आणि नुसतं मी आकड्यांच्या भ्रमात आहे. काय उपयोग आहे त्याचा? मन आपलं भ्रम निर्माण करत असतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवत असतं. ॲफर्मेशन्समध्ये माझ्या मनातील जर मी भ्रम लिहिले आणि त्यालाच मी पुटपुटत बसलो तर भ्रमाचा भोपळा फुटणार. धन्यवाद.